नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशांतर्गत सौर ऊर्जा क्षमता दुप्पट करण्याबरोबरच 500 मेगावॅट क्षमतेचे 50 नवे सौर पार्क उभारण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. 1000 रुपयाच्या नव्या नोटा चलनात आणण्याचा सरकारचा विचार नाही, मात्र कमी मूल्याच्या आणखी चलनी नोटा आणणार शक्तिकांता दास. भारत आणि चीन यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी उभय देशात प्रतिनिधी स्तरावर पहिली धोरणात्मक चर्चा. राज्यातल्या 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समिती निवडणुकांच्या उद्याच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज. आणि भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून पुण्यात सुरू होणार. प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखत नाही विराट कोहली. पाहूया सविस्तर वृत्त. देशातली सौर ऊर्जा क्षमता 20,000 मेगावॅटवरून 40,000 मेगावॅटवर नेण्याचा म्हणजेच ही क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय आता केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. 500 मेगावॅट क्षमतेच्या 50 सौर पार्क निर्माण करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत दिली. सौर पार्क आणि सौर प्रकल्पांची क्षमता वाढवण्यावरही मंत्रिमंडळानं आज शिक्कामोर्तब केलं. तसंच नेपाळमध्ये उभारण्यात येणाऱ्या 900 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठीच्या गुंतवणूक प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचंही गोयल आज म्हणाले. पाचशे आणि कमी मूल्याच्या चलनी नोटांचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी म्हटलं आहे. 1000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचंही त्यांनी आज स्पष्ट केलं. एटीएममधून पैसे मिळत नसल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात येत आहे असं सांगतानाच लोकांनी आवश्यक तितकेच पैसे काढावेत असं आवाहनही शक्तिकांत दास यांनी आज केलं. पुढे आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या बातम्यांकडे. भारत आणि चीन यांच्यातले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं उभय देशात आज पहिली धोरणात्मक चर्चा झाली. परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि चीनचे कार्यकारी उपपरराष्ट्रमंत्री झांग येसुई यांच्या सहअध्यक्षतेखाली आज ही चर्चा झाली. उभय देशातल्या नेत्यांच्या प्रतिनिधी स्तरावरच्या बैठका होतच असून आर्थिक उलाढालही वाढत असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. दोन्ही देशांदरम्यानच्या सीमेवर शांतता कायम राखल्याचंही ते म्हणाले. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या सर्वच मुद्द्यावर चर्चा करण्याची चीनची इच्छा असल्याचं झांग येसुई यांनी स्पष्ट केलं. उभय देशातले वरिष्ठ अधिकारी या चर्चेला उपस्थित होते. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी युगांडाची राजधानी कंपाला इथं दाखल झाले आहेत. युगांडाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची ते भेट घेणार आहेत. युगांडामधल्या भारतीय समुदायाबरोबरही ते चर्चा करणार असून भारत युगांडा व्यावसायिक मंचाच्या बैठकीलाही उपराष्ट्रपती संबोधित करणार आहेत. उपराष्ट्रपती रवांडा आणि युगांडा या 2 आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर असून 5 दिवसांच्या या दौऱ्यात पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी रवांडा या देशाला भेट दिली आहे. काही महत्त्वपूर्ण करारही त्यांनी केलेत. मुंबईत आज उद्योग आणि मानवाधिकार या विषयावरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष एच.एल. दत्तू यावेळी उपस्थित होते. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात उद्योग पद्धतीचा परिणाम हा उत्पादक, ग्राहक, पुरवठादार यांच्या मानवी हक्कांवर होतो असंही ते म्हणाले. मानवी हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारबरोबर उद्योग जगतावरही असते असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मानवी हक्कांच्या रक्षणासाठी कंपन्यांनी आचारसंहितेचं पालन करायला हवं, तसंच वेळोवेळी त्याचा आढावाही घ्यायला हवा असंही ते म्हणाले. सेबीनं देखील मानवी हक्कांचं रक्षण करण्याचे निर्देश कंपन्यांना दिले असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. तमिळनाडू विधानसभेत गेल्या शनिवारी झालेला विश्वासदर्शक ठराव नामंजूर करण्याबाबत द्रमुकच्या याचिकेवर आता 27 फेब्रुवारीला मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हंगामी न्यायाधीश न्यायमूर्ती हलुवदी रमेश आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी हा विश्वासदर्शक ठराव 122 विरुद्ध 11 मतांनी जिंकला होता. मात्र त्यावेळी द्रमुकच्या आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं होतं. त्यामुळे द्रमुकनं ही याचिका दाखल केली आहे. पुढे नागालँडच्या बातमीकडे. नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून नागालँड पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष शुरा होजेली इलियाजेत्सू यांनी आज शपथ घेतली.
राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे। ले झिसू यांची विधायक दलाच्या नेतेपदी सर्वसहमतीनं निवड झाल्यानंतर तसंच त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी राज्यपालांकडे औपचारिक दावा सादर केल्यानंतर राज्यपालांनी त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केलं। त्यामुळे गेले काही दिवस नागालँडमध्ये असलेली अस्थिरता संपण्याचीही शक्यता आहे। राज्यातल्या 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे। या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम जनादेश 2017 आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय। जनादेश 2017 शेवटच्या घटकापर्यंतचा विचार करणारी, परिवर्तन घडवू शकणारी व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था। यात मतदार कोणाला देणार संधी, कोणाच्या हाती देणार सत्तेच्या चाव्या, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा निकाल, त्याचं सर्वंकष विश्लेषण घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी। जनादेश 2017 दिनांक 23 फेब्रुवारी 2017 दुपारी 12 ते 1 आणि रात्री 9 ते 10। जनादेश 2017। राज्यातल्या 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समिती निवडणुकांच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे। राज्यात सत्तेवर असणारे भाजपा आणि शिवसेना हे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवत असल्यानं नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूंनी झडल्या होत्या। काही छोट्या देशांपेक्षाही मोठा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या किल्ल्या कोणाच्या हाती, तसंच जिल्हा परिषद निवडणुकात मतदार कोणाला कौल देतात यासाठी औत्सुक्य शिगेला पोहोचलंय। या निवडणुकातल्या निकालांवरून मतदारांचा कल आजमावता येत असल्यानं मिनी विधानसभा निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जात असल्यामुळे राजकीय पक्षांसाठीही या निकालाचं मोठं महत्त्व आहे। युरोपियन संसदेच्या अंतर्गत व्यापार आणि संरक्षण समितीच्या एका 13 सदस्यांच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांची मुंबईत राजभवन इथं सदिच्छा भेट घेतली। युरोप आणि महाराष्ट्र दरम्यान व्यापार, वाणिज्य, उच्च शिक्षण आणि ग्राहक संरक्षण या क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं या शिष्टमंडळाने राज्यपालांशी चर्चा केली। या शिष्टमंडळात जर्मनी, स्वीडन, स्लोवाकिया, झेक गणराज्य आणि मिल्टा या देशाच्या प्रतिनिधींचा तसंच अधिकाऱ्यांचाही समावेश होता। बँकांच्या बुडीत कर्जाच्या समस्येच्या निराकरणासाठी तात्काळ पावलं उचलायला हवी असं रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी म्हटलं आहे। ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते। कॉर्पोरेट गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी बुडीत कर्जावरच्या उपाययोजना आवश्यक असल्याचंही ते म्हणाले। बँकिंग क्षेत्राच्या पुनर्रचनेची गरज त्यांनी व्यक्त केली। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये अधिक भांडवल आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या संचित निधीचा उपयोग करणं योग्य ठरणार नाही असे आचार्य यांनी सांगितलं। सैनिकांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह बोलणारे पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आजी माजी सैनिकांनी, त्यांच्या कुटुंबियांनी आणि शेतकऱ्यांनी आज औरंगाबाद इथल्या क्रांती चौक परिसरात आंदोलन केलं। परिचारक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन यावेळी आंदोलकांनी केलं, तसंच त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली। हे वक्तव्य संपूर्ण भारतीय सैन्याविरुद्ध आहे। इतक्या खालच्या पातळीचं वक्तव्य करणारा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून राहू शकत नाही, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी भावना यावेळी आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली। दरम्यान राज्य महिला आयोग आज आमदार परिचारक यांना नोटीस बजावणार आहे। त्यांचं विधान परिषदेचं सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात येईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं। नगर जिल्ह्यातल्या पांगरमल इथं गेल्या आठवड्यात विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ आज पुणे औरंगाबाद महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या प्रकरणातल्या सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। पोलिसांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। चार दिवसाच्या आत जर कदाचित हे जर आरोपी जर अटक झाले नाही तर आम्ही तुमच्या कलेक्टर ऑफिस आणि तुमच्या पोलीस एसपीच्या कार्यालयासमोर सगळ्याचा सगळा नगर तालुका
उपोषणाला त्याच्यामध्ये बसण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि केस चालवण्यासाठी शासकीय सरकारी जे काही वकील आहेत ते उज्ज्वल निकमला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नियुक्त केलं पाहिजे. पण आम्ही मागणी केली का त्याला मोका लावला पाहिजे. दरम्यान या प्रकरणात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल भेट घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी विखे पाटील यांनी केली. गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी या ठिकाणी हत्या झाली प्रकारची 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. उत्पादन शुल्काचे अधिकारी ज्याला दोषी आहेत त्यांच्यावर त्यांना सुद्धा निलंबित करून त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. ज्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या आश्रयाने घटना घडलेली आहे त्यांना सुद्धा ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करत त्यांना निलंबित केलं पाहिजे. आणि हे प्रकार जे वारंवार राज्यात घडतात म्हणून एसआयटीची विशेष एसआयटीची स्थापन करून सरकारनं याची पाळंमुळाशी गेलं पाहिजे. एका राजकीय पक्षाने दिलेल्या पार्टीत ही दारू प्यायल्यामुळे विषबाधा होऊन 9 जणांचा मृत्यू झाला तर काही जण अत्यवस्थ झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फुकट्या प्रवाशांविरोधात गेल्या महिन्यात पश्चिम रेल्वेनं एक मोहीम राबवली होती. या मोहिमेत फक्त जानेवारी महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध एकूण 1,80,000 प्रकरणांमध्ये सुमारे 6,56 लाख रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात आले. या प्रकरणांमध्ये 191 व्यक्तींना पकडण्यात आलं. 12 वर्षाखालच्या 201 शालेय विद्यार्थ्यांना पकडून नंतर सोडून देण्यात आलं. नगर परिषदेच्या शाळेला दर्जा नसतो असाच बहुतेकांचा समज. मात्र यवतमाळ जिल्ह्यातल्या नगर परिषदेच्या मराठी शाळेनं हा समज खोटा ठरवलाय. पाहूया कसा तो. 180 पटसंख्या असलेली यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा इथली नगर परिषदेची प्राथमिक मराठी शाळा. या शाळेत सर्वसामान्य घरातली मुलं 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण घेतात. शाळेतल्या शेवटच्या विद्यार्थ्याची प्रगती झाली पाहिजे असा ध्यास घेतलेल्या शिक्षकांनी शाळेत विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली. यात डिजिटल शाळेचा प्रयोग करत LCD स्क्रीनवरून विविध विषयांवरचे चित्रपट दाखवले जातात. विद्यार्थ्यांना बँकिंगचं ज्ञान व्हावं, बचतीचं महत्त्व कळावं यासाठी शाळेत किलबिल बँक सुरू केली आहे. या बँकेत ही चिमुकली मुलं स्वतःच पैसे जमा करतात आणि पैसे काढतात देखील. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे वाचनाचं महत्त्व कळण्यासाठी शाळेनं बालवाचनालय सुरू केलंय. प्रत्येक वर्गाबाहेर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा फलक देखील लावलेला आहे. दर महिन्यामध्ये विविध परीक्षा घेतल्या जात असतात आणि त्यामधून त्यांचा निकाल ठरवून जे 5 विद्यार्थी टॉपर्स येतात त्या सर्वांची नावं या ठिकाणी 1ला, 2रा, 3रा, 4था आणि 5वा असं आम्ही दर महिन्याला लिहित असतो. जसं हे जानेवारी महिन्याचं आहे. जानेवारी महिन्यामध्ये जेवढे जण टॉपर्स होते त्या 5 मुलांची नावं आहेत. सतत प्रेरणा मिळण्यासाठी शास्त्रज्ञ आणि विचारवंतांचे फोटो शाळेत लावण्यात आलेत. तसंच शाळेतल्या झाडांना उपयोगी ठरेल असा गांडूळखत प्रकल्प देखील विद्यार्थ्यांनी तयार केलाय. या उपक्रमांमुळे शाळेला अत्यंत प्रतिष्ठेचा असा ISO मानांकन दर्जा नुकताच मिळालाय. शाळेतला प्रत्येक वर्गातला विद्यार्थी हा प्रगत झाला पाहिजे यासाठी आमचे शिक्षक सगळे प्रयत्न करत आहे. त्यात भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयाच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत या विद्यार्थ्यांना स्पष्ट झाल्या पाहिजे यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिलं जात नाही, विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिलं जात नाही असं मानणाऱ्या आजच्या पालकांचा हा चुकीचा समज नगर परिषदेच्या या मराठी शाळेतले हे स्तुत्य उपक्रम पाहून नक्कीच दूर होईल असं म्हणायला हरकत नाही. मुलांच्या मनावर पाठांतराचं ओझं लादण्यापेक्षा त्यांच्या सृजनशक्तीला संधी देऊन सुज्ञ रसिक नागरिक घडवणाऱ्या या शाळेतल्या शिक्षकांचं दूरदर्शनच्या वृत्त विभागाकडून विशेष अभिनंदन. धुळे इथं कृषी तंत्रज्ञान महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळानं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कृषी आणि प्रक्रिया उद्योजकता, कडधान्य मूल्यवर्धन, शेवगा लागवड तंत्रज्ञान, लिंबू बोर उत्पादन तंत्रज्ञान, शाश्वत कुक्कुटपालन या विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबरच त्याचा शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष वापर होणं महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञान प्रसारात शास्त्रज्ञांबरोबरच शेतकऱ्यांचा सहभागही महत्त्वाचा असल्यानं या दोन्ही घटकांनी या व्यासपीठाचा वापर करावा असे प्रतिपादन धुळे जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे यांनी यावेळी केलं. या माध्यमातून शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्या अनुभवांचं आदानप्रदान होईल. मृदा परीक्षणामध्ये 1 लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचं वाटप करण्याचं उद्दिष्ट असून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 123 गावांची निवड केल्याची माहिती त्यांनी दिली. उद्या या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
जीवन जगताना अडचणी येतच असतात. त्या अडचणी कधी शारीरिक तर कधी आर्थिक. अडचण कितीही मोठी असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते. वाशिम जिल्ह्यातल्या विशाल आढाव या तरुणाची जिद्द आणि मेहनत टिपली आहे वृत्त विभागाच्या कॅमेऱ्यानं. वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातलं सोमठाणा गाव. विशाल आढाव या तरुणाचा जन्म या गावातल्या सुतारकाम करणाऱ्या कुटुंबात झाला. जन्मतात नशिबी अपंगत्व आलं. घरच्या बेताच्या परिस्थितीतही विशालनं गावच्या शाळेतून कसबसं 4थी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. स्वाभिमान माणसाला जगायला शिकवतो ही उक्ती विशालच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. आपण दिव्यांग आहोत. आपल्या दिव्यांगत्वाचा त्रास आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना होऊ नये, त्यांना स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे या तळमळीतूनच विशालनं कुठलंही प्रशिक्षण न घेता इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करण्याचं प्रशिक्षण घरीच आत्मसात केलं. दिव्यांगत्वावर मात करत आज विशाल मोबाईल, रेडिओ, बॅटरी यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुरुस्ती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. पहिल्यांदा रेडिओ बनवला घरी स्वतः. रेडिओ बनवला मग अर्जही टाकले. काही मी म्हणलं काही आता मला मोठं दुकान टाकायचं आहे, काही स्कीम काढा म्हणलं. मी रेडिओ दुरुस्त करतो, मोबाईल पण दुरुस्त करू शकतो, चार्जिंगच्या बॅटरी का दुरुस्त करू शकतो. मात्र सरकारची कुठलीही योजना विशालपर्यंत अजूनही पोहोचली नाही. समाज कल्याण विभागाकडून अपंगांना पुरवण्यात येणारी 3 चाकी सायकलही विशालला अजूनही मिळू शकली नाही. त्या सरकारच्या इकडून असं वाटते की एखादा मोबाईलचं दुकान टाका, यासाठी पैसे पाहिजे. मात्र त्याच्या वडिलांनी विशालसाठी आपल्या कल्पक बुद्धीतून लाकडी सायकल बनवली. त्या सायकलवर बसून आता विशाल फेरफटका मारू शकतो. दिव्यांगत्व एक कमकुवतपणा आहे असं न समजता स्वावलंबी झालेल्या विशालच्या जिद्दीला आमचा सलाम. खरोखरच विशाल आढावे दुर्दम्य इच्छाशक्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. वळूया पुढील बातम्यांकडे. मुंबई दूरदर्शन केंद्र आणि विलेपार्ले इथल्या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीनं आज दूरदर्शन केंद्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दूरदर्शनमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं. दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी या शिबिराला भेट दिली. जैसा कि हम यहाँ देख रहे हैं, दूरदर्शन केंद्र के प्रांगण में हमने आज ब्लड डोनेशन की एक ड्राइव रखी है, जिसमें कि स्पेशली थैलेसेमिक बच्चों को, जिनका कि एवरी 15-20 डेज ब्लड बदलना चाहिए उनका, बिकॉज दे कैनॉट हैव ब्लड द वे वी प्रोड्यूस ब्लड इन देम. एंड आई हैव बीन गिवन टू अंडरस्टैंड कि गवर्नमेंट हॉस्पिटल्स आर डूइंग अ लॉट, बट प्राइवेट हॉस्पिटल्स हैव नॉट कम फॉरवर्ड दैट मच, एंड देयर इज अ बिग नीड फॉर दिस. सो लाइक अस, जैसे हमारे यहाँ दूरदर्शन के लोगों ने किया, मैं रिक्वेस्ट करूंगा अपने IMPPCC के जो इंटरमीडिया प्रोग्राम कोऑर्डिनेशन कमेटी है उनके मेंबर से भी, दे शुड कम फॉरवर्ड एंड हैव दिस ड्राइव एंड ट्राई एंड डोनेट ब्लड एज मच एज पॉसिबल, सो दैट हम ज़्यादा से ज़्यादा बच्चों की जान बचा सकें. मिलिंद चंपानेरकर यांनी मराठी भाषेत अनुवादित केलेल्या लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 2016 वर्षासाठीचे साहित्य अकादमीचे पुरस्कार काल नवी दिल्लीत जाहीर झाले. सईद अख्तर मिर्झा यांच्या अम्मी लेटर टू ए डेमोक्रॅटिक मदर या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. 50,000 रुपये रोख आणि ताम्रपदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी करणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी 2 हात करायला आता सज्ज झाला आहे. संघाची रणनीती आणि तयारीबाबत विराटनं आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असला तरी ऑस्ट्रेलियाच्या संघाला आम्ही कमी लेखत नाही असं विराट कोहली यावेळी म्हणाला. याआधी गहुंजे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं विजय मिळवला होता. यामध्ये सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न राहील असंही विराट कोहलीनं आज सांगितलं. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशांतर्गत सौर ऊर्जा निर्मिती दुप्पट करण्याबरोबरच 500 मेगावॉट क्षमतेचे 50 नवे सौर पार्क उभारण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.
1000 रुपयाच्या नव्या नोटा चलनात आणण्याचा सरकारचा विचार नाही, मात्र कमी मूल्याच्या आणखी चलनी नोटा आणणार. शक्तिकांता दास. भारत आणि चीन यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी उभय देशात प्रतिनिधी स्तरावर पहिली धोरणात्मक चर्चा. राज्यातल्या 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समिती निवडणुकांच्या उद्याच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज. आणि भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून पुण्यात. प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखत नाही विराट कोहली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.